नमस्कार, राधिकाज किचनमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत. तर आजच्या रेसिपीमध्ये मी बनवणार आहे आवळ्याचा मोरावळा म्हणजे मुरांबा. तर चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करते. तर मुरांबा बनवण्यासाठी मी सगळ्यात अगोदर या ठिकाणी अर्धा किलो आवळे घेतलेत. तर हे आवळे मी पाण्याने स्वच्छ धुवून पुसून घेतलेत. एकदम कोरडे केल्यानंतर एका किसणीने मी हे आवळे किसून घेणार आहे. तर बारीक छिद्राची जी किसणी असते त्याने आपल्याला हे आवळे किसायचे आहे. तर हे बघा, बारीक किसणीने असा एकदम बारीक किस निघतो. तर अशाच पद्धतीने मी सगळे आवळे किसून घेणार आहे. आवळ्याचा मुरांबा बनवायला खूप सोपा आहे. फक्त या ठिकाणी एक एक आवळा किसायला थोडासा वेळ लागतो, नाहीतर बाकीची प्रोसेस सगळी सोपी आहे. आणि हे बघा, आवळ्याच्या आतमध्ये असं बी निघतं. तर पूर्ण आवळा किसल्यानंतर ही बी आपल्याला फेकून द्यायचं आहे. तर बाकीचे आवळेसुद्धा मी याच पद्धतीने किसते. तर या पद्धतीने अर्धा किलो पूर्ण आवळे किसून झालेले आहे. हे बघा किती छान किस निघलेला आहे. तर आता लगेच आपण मुरांबा बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी मी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये आपण हा आवळ्याचा किस टाकूया. तर सुरुवातीला सगळ्यात अगोदर मी 2 मिनिटासाठी हा किस फ्राय करणार आहे आणि नंतर यामध्ये गूळ ॲड करणार आहे. आणि गॅसच्या लो टू मीडियम फ्लेममध्येच आपल्याला हा मुरांबा तयार करायचा आहे. तर गॅसची फ्लेम हाय नाही करायची. तर 2 मिनटं फ्राय केल्यानंतर आता यामध्ये आपण लगेच गूळ ॲड करूया. तर अर्धा किलो आवळ्यासाठी मी 400 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. तुम्ही अर्धा किलो आवळ्यासाठी अर्धा किलो गूळसुद्धा घेऊ शकता, तुम्हाला जर खूप जास्त गोड बनवायचं असेल तर. नाहीतर या प्रमाणामध्ये सुद्धा बनवू शकता. गूळ टाकल्यानंतर हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया. आणि आता हळूहळू या गुळाला आणि आवळ्याला पाणी सुटणार आहे. तर जे पाणी तयार होतं त्या पाण्यामध्येच आपल्याला हा मुरंबा शिजवायचा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आवळे आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. आवळा हा आपल्या हृदयासाठी सुद्धा खूप चांगला असतो, आपल्या डोळ्यांसाठी चांगला असतो. याने आपले केससुद्धा चांगले वाढतात आणि मजबूत होतात. त्यासोबतच आपली स्किनसुद्धा खूप चांगली बनते. याने ॲसिडिटीचा त्रास बंद होतो. पोटाच्या पण ज्या काही समस्या असतील त्या बऱ्या होतात आणि आपली पचनसंस्था सुधारते. तर असे खूप काही फायदे आहेत. त्यानंतर यामध्ये मी एक लहान दालचिनीचा तुकडा टाकते, 4 लवंग टाकते, त्यानंतर 4 मिरे टाकायची आणि थोडीशी वेलची पावडर टाकायची आणि त्यासोबतच अख्ख्या 2 वेलचीसुद्धा टाकायच्या. आता हे सगळं आपल्याला पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे जे काही मसाले टाकलेत याने आपल्या मुरंब्याला आणखी छान चव येते. तर यातलं जे पाणी आहे ते पूर्णपणे आटेपर्यंत आपण हे मिक्स करत राहूया. तर हे बघा, यातलं पूर्ण पाणी आटलेलं आहे. आणखी याला 2 मिनटं शिजवायचं आहे. त्या अगोदर यामध्ये आपल्याला थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे. थोडंसं लाल तिखट, त्यानंतर थोडीशी हळद टाकायची, नंतर थोडीशी अद्रकची पावडर टाकायची म्हणजे सुंठ, आणि अगदी किंचितभर मीठ टाकायचं. आता हे सगळं पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि आणखी 2 मिनटं आपण फ्राय करून घेऊया. तर यामध्ये टाकलेल्या गुळामुळे आपल्याला हा आवळा खूप जास्त तुरट लागणार नाही, उलट खूप छान टेस्टी लागतो. आणि तुम्ही जेवतानासुद्धा हा रोज 1 चमचा घेऊन खाऊ शकता किंवा तसं जरी खायचं असेल तरी खाऊ शकता. आणि अशा पद्धतीने मुरंबा बनवला तर तो पूर्ण 1 वर्ष टिकतो, खराब होत नाही. आणि याला काचेच्या बरणीमध्येच भरून ठेवायचं म्हणजे तो खराब होणारच नाही. तर थोडासा मुरंबा आपण चेक करूया झाला आहे की नाही. तर हे बघा, पूर्ण चिकट लागतं आहे. तर आता गॅस बंद करते आणि हा मुरंबा थंड होऊ देते. तर अशा झटपट पद्धतीने आपला टेस्टी आणि हेल्दी मुरंबा तयार झालेला आहे. हे बघा, खूपच सुंदर झाला आहे. आणि यामध्ये आपण अर्ध्या किलोला कमी गूळ टाकलेला आहे, तरीसुद्धा बघा यामध्ये भरपूर गूळ दिसतोय. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा
आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळतील. तर पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत.